नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कालच आपल्याला ऐतिहासिक निर्णय पाहायला मिळालेला आहे आझाद मैदानातून टप्पावाढीसाठी. आणि त्यानंतर बघा, शासनाचा हा जो निर्णय आहे किंवा पत्र आहे 10 जुलैचा 10 जुलै 2026 याचा विषय असा आहे की 6/2/2023 मधले अपात्र ठरलेले व तथापि त्यानंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या यांची माहिती शासनात सादर करण्याबाबत. म्हणजे ज्यांना वाढीव टप्पा मिळणार आहे अशा पात्र शाळांची माहिती शासनास आपल्याला काय करायची आहे, पाठवायची आहे मित्रांनो. तर यामध्ये सांगितलेलं आहे की बघा, 6/2/2023 22-23 वर्ष संच मान्यतेनुसार आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित होणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरवण्यात आले आहे. 2022-23 आणि 23-24च्या त्यानंतरच्या संच मान्यतेनंतर पात्र ठरत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, वर्ग व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे. ज्या शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा पात्र आहे यांची माहिती शासनाने बोलून घेतलेली आहे मित्रांनो. तर बघा, यामध्ये 22-23, 23-24 आणि 25 संच मान्यतेनुसार शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषानुसार असलेले 20%, 40%, 60% माध्यमिक शाळा व तुकड्यांची माहिती आपल्याला कार्यालयाकडून संचालनास यापूर्वी सादर करण्यात आलेली आहे. सदर यादी सोबत जोडलेली आहे मित्रांनो. यांनी जे शाळा, जे तुकड्या अपात्र आहे त्यांची यादी आपल्याला दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, 22-23, 23-24 आणि 25च्या संच मान्यतेच्या शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषानुसार ह्या ज्या शाळा आहे आपल्या स्तरावर शिल्लक असल्यास सादर माहिती व तुकडी यांची यादीचा समावेश करून एकत्रित प्रस्ताव हे सोमवार दिनांक 13/7/2026 रोजी संचालनास सादर करावा. म्हणजे आपल्याला ही माहिती 13/7/2026 ला म्हणजे सोमवारला आपल्याला जी पात्र शाळा आहे त्याची माहिती शासनाला द्यायची आहे मित्रांनो. कारण की टप्पावाढीसाठी. ठीक आहे. टप्पावाढी मंजुरी झालेली आहे. 31 मार्चपर्यंतची डेट आपल्याला दिलेली आहे. 1 एप्रिलपासून टप्पावाढी आपल्याला लागू होईल. तर मित्रांनो बघा, इथे जे अपात्र शाळा आहे त्याच्यासाठी इथे पुन्हा एक नोटीस दिलेली आहे. ती म्हणजे शासन निर्णय 2023 मधील तरतुदीनुसार अपात्र ठरलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व तुकडी याची माहिती शासनास सादर करण्याबाबत 8/7/2026 चा हा परिपत्र आहे. आणि यामध्ये मित्रांनो जर तुम्ही खाली स्क्रोल केल्या तर ज्या पण शाळा अपात्र आहे, ज्या विभागातील आहे तुम्ही बघू शकता. या सगळे कोणता विभाग आहे, विभाग, जिल्हा कोणता आहे, त्या शाळेचे नाव, युडास क्रमांक, इयत्ता, संच मान्यता 22-23, 23-24 आणि 24-25 या सगळ्या माहिती आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहे. आणि ही जी लिस्ट आहे मित्रांनो, हे अपात्र ज्या शाळा आहेत त्यांची लिस्ट आहे. तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या शाळा अपात्र आहे, यांना टप्पावाढ मिळणार नाही. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी ही PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देणार. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.